शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी। आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्यूहात। खोतकर शिरसाटांसह गायकवाड ही अडचणीत। शिंदे सेनेच्या नेत्यांची वादाची मालिका काही संपता संपत नाहीये आणि ते निस्तरता शिंदे चक्रव्यूहात अडकत चालले। शिलेदारांमुळे अडचणी वाढत असताना शिंदेंनी अचानक दिल्ली दौरा केलाय, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिंदेंच्या शिलेदारांची वादग्रस्त कामं आणि अचानक शिंदेंची दिल्लीवारी यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता आहे। पक्षातील शिलेदारांनी शिंदेंना अडचणीत कसं टाकलं पाहूया। अर्जुन खोतकर। खोतकरांच्या पीएच्या विश्रामगृहातील खोलीवर कोट्यवधी रुपये सापडले। या प्रकरणी खोतकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल। संदीपान बुमरे भाऊजाईला दारू परवाना मिळवून दिल्याचा आरोप। मंत्रिपदाचा गैरवापर केल्यानं छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल। संजय गायकवाड आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण। गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल। संजय शिरसाट बीट्स हॉटेल प्रकरणी शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस। शिरसाट यांच्या खोलीत पैशाची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल। इथून पुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य। शंभूराज देसाई सभागृहात अपशब्द वापरत आमदार परबांना धमकी। गेल्या 3 दिवसात शिंदेंच्या 3 मंत्र्यांच्या कारनाम्यांनी महायुतीत आपल्याच नेत्यांची कोंडी केली आहे, त्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। नाही, आता जी कृत्य केले ते समोर आलेले आहेत, त्यामुळं आता हे महायुतीतलं आतलं राजकारण आहे का नाही आम्हाला माहीत नाही। संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते, आता ह्याची चौकशी होणार का? CBI ची चौकशी करणार का? त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा असते। दरम्यान स्वतःबरोबरच महायुतीलाही अडचणीत आणणाऱ्या नेत्यांना शिंदेंनी कडक शब्दात समज दिल्याची चर्चा आहे। मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळते। बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची सक्त ताकीद। प्रतिक्रिया देताना चुकीची आणि पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका मांडू नये। शिंदे सेनेच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे आणि कामांमुळे महायुतीत पक्षाची कोंडी होते हे निश्चित। त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिंदेंच्या नेत्यांची बेशिस्त वागणूक पक्षाला आणि महायुतीला डोकेदुखी ठरू नये म्हणून शिंदेंनी आतापासूनच या वादग्रस्त नेत्यांना आवरणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।